बोल हाय काय करतो? बोल बोलाची वाट पाहतो आणि बोलाची फुलाची जर काय गाठ झाली तर मग अवघड होऊन बसतं. नवरात काय साहेब तुम्ही बरचस काय बोलून गेला. काय म्हणले भीक मागायला आले. अहो तुम्ही 4 दिवस झाले म्हणले पुढे भीक मागित आहे पुढे कोणापणी करताय तेच कायला सांगितलं तुमच्या तोंडाने. मग भीक मागाय नेमकं कोण आलंय हे तुम्ही ठरवायचं आणि वरून कोणापणी. तेव्हा प्रश्न काय उत्तर काय तुम्ही अनुभवी शाहीर आहात. मी प्रश्न विचारला अजूनही बारकाईनं लक्ष द्या. प्रत्येक नाथाला उपाधी लागली ती म्हणजे नाथ. मच्छिंद्र नाथ. मग ही नाथ उपाधी लागली कशी याचा अर्थ आज उत्तर फुटलं तरी हरकत नाही. कारण तुम्हाला मूळच कळलेलं नाही. काय साहेब मूळ काय असतं ते कळलं नाही. नाही तर तुम्ही बायकोला सांगितलं असं तुम्ही ब्रह्मला कसं गेले. या नाथ संप्रदायाची स्थापना नेमकी कुठून झाली याचं याच्यामध्ये उत्तर आहे. जरा शोध घ्या. आदिनाथ गुरु सकळ शिखांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. पुढचं काही बोलणार नाही. माझा सगळा हरिपाठ पाठ आहे. विचारलंय नाथ उपाधी कशी लागली तुम्ही ब्रह्मांडात सांगितलं त्याला मी मान्य करणार नाही. आता मला उत्तर डोके साहेब फोडावं लागलं. आदिनाथ अजून एक सिद्धांत आणि अजून एक सिद्धांत आहे. आदिनाथ मच्छिंद्र लागले सहस्थिती गोरक्षनाथ पुढे विषयच नाही. विषय पुढे बघा आणि म्हणून आणि मग अशी म्हणले जातात मला काही एवढ्या मांडण्याची गरज नाही. मला काही एवढं नाही. माझं डबल सरकारने बरं आहे आणि मला काही शृंगार करायची गरज नाही. मग कलगीचा बाणा बघाशी तुम्ही मला सांगितलं पुन्हा साहेबाच्या मागे म्हणजे भागवा बाणा करून ठेवायचा. हा झाला माझा बाणा. मग तुमच्या कलगीचा बाणा कुठलाय? तरुणांचा बोलताना मार्गदर्शक हळूहळू आदर्श धर्माचा भाव या नाचत रंगणी गणभाव गौरीच्या हरती. आणि म्हणून गणरायाला त्या गणवाला बोलवणं केलं. पण नवनाथजी काळे साहेब आपण सुपारीचा खऱ्या अर्थानं गणपती करतो. कुठलंही कार्य असू द्या आचारी स्वयंपाक करायचा म्हणलं तरी त्या ठिकाणी गण पोचतात. सुपारीला त्या ठिकाणी काय करतात हळद कुंकू वाहतात आणि तो गणपती केला जातो. खाली नागविलीचं पण असतं. मग तो सुद्धा गणपती आहे आणि ती सुपारी तर आपण पानावर कातरून खातोय. मग असं त्या पानाचं सुपारीचं काय नातं आहे आणि कशी उत्पत्ती आहे जमली तर नवनाथजी काळे साहेब तुम्ही सांगून द्या. आता पुढे जात असताना हा झाला गणाचा विषय. जात असताना गवळीच्या माध्यमातून नवनाथ काळे साहेबांनी आपल्याला गवळीमधून सांगितलं
माझ्या दुधाला डिग्री लावायची नाही. या ठिकाणी सर्व शालेय विद्यार्थ्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि म्हणून गुरुजन वर्गाचं आणि शालेय विद्यार्थ्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. यात्रा कमिटीच्या वतीने आलेल्या भाविकांना मनापासून धन्यवाद. नवनाथ काळे साहेब, तुम्ही सांगितलं मुंडे साहेबांचा मुलगा केला. मुंडे साहेबांनी जे काही कार्य या ठिकाणी केलं, खऱ्या अर्थानं दुधाची भेसळ रोखण्यासाठी हा महामेरू म्हणलं तर उभा टाकलेला आहे आणि काळे साहेबांनी आव्हान केलेलं आहे. सर्वांनी साथ देण्याचं मात्र कार्य करायचं आहे. पण काळे साहेब, दुधाला डिग्री लावल्याशिवाय दूध कोणीच घेत नाही. हा, म्हणून आपण नाही द्यायची डिग्री लावू, म्हणून आपण डिग्री लावायची नाही. पण आपला दूध घेणारा डिग्री शिवाय दूधच घेणार नाही. कारण त्या दुधात भेसळ अनेक प्रकारची आहे. नुसताच हे केमिकलचं दूध आहे, पण त्याच्याही पलीकडे दुधामध्ये सकाळच्या पहारी एकदा बाईनं गड्याने गाई तुईली, गडी थोडासा बाजूला झाला तर बाईनं काय करायचं, एक तांब्याभर पाणी घ्यायचं आणि बादलीत टाकायचं. काच जळती. काय होती? काच जळती. आणि मग भेसळ कोण करतंय पहिलं? कारण मी खरं बोलणारा माणूस आहे आणि खरं माणसाला टोचतो. सत्य हे काय असतं नेहमी गोचत असतं. गडी नाही भेसळ करीत. आता इकडं केलंच गाडी मस्त राडी खाऊ, अजून सापडली नाही काय फरारी. मग हे पाप फेडायचं पुढं. हा, पण पहिल्या भेसळीला सुरुवात घरातून केली पाहिजे. नाही ना, माघारी उद्या एकदा माघारी आले का दुसऱ्या दिवशी बरोबर दुरी चालते का बाजाराला. कोणी कोणी दिलं हा ते तुमचा मार्मिक सवाल आहे. उत्तर देत आहे तुरेवाले शाहीर स्वप्नील मच्छिंद्रनाथ गायकवाड पाटे, मुक्काम पोस्ट बेल्हा यादवाडी, तालुका जिल्हा शिवजन्मभूमी, जिल्हा पुणे.
जाती वाटतं की तुला शैली शृंगी वाजली कोणी शाही सांगतो तुम्हाला ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं सर्व यात्रा कमिटी आमच्यापर्यंत ज्यांनी या कार्यक्रमाचं निवेदन पोहोचवलं अकबरभाई पुजारी असून त्यांचे बंधू असू द्या सर्व यात्रा कमिटीचे पदाधिकारी मंडळी असू द्या सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि नवनाथजी काळे साहेबांनी सांगितलं खऱ्या अर्थानं अकबरभाई आपला त्या दिवशी देखील विषय झाला गुंड साहेब म्हणजे तुऱ्यातील असणारा कोहिनूर हिरा खऱ्या अर्थानं आपण त्यांना मुकलेलो आहोत आणि म्हणून आमच्याही पार्टीच्या वतीनं गुंड साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि म्हणून समोरची पार्टी आहे कलजीवाले शाहीर नवनाथजी काळे नारेगाव आणि आपली पार्टी आहे तुरेवाले शाहीर स्वप्नील मच्छिंद्रनाथ गायकवाड आणि पार्टी मुक्काम यादववाडी पोस्ट बेल्हा तालुका जिल्हा पुणे सादर होत आहे कलगी तुराजातील साधना शहराने जे काही सभा जेव्हा विचारल्या त्याच्यावरती मंथन होईल आणि या सर्व यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने आलेल्या भाविकांचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन दोन्ही पार्ट्यांना शुभेच्छा संदेला पूर्णच्या ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद ऐकूया नक्तराज सतीने सकल ब्रह्मांड रवळत आहे महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेला विनम्र अभिवादन करून दफावरती धापणात घे झांग कुंकुल्याचा महाराष्ट्राच्या मानकऱ्या घे मुद्रा शाहिराचा छत्रपती शिवराज चंद्रपुरा संघटना भेदकावणी शाहिरी संघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष शिवशाहीर स्वप्नील मच्छिंद्रनाथ गायकवाड आणि पाट्याला सन्मान मच्छिंद्रनाथ गायकवाड ढोलचे मास्टर काशीनाथ केसरी मुक्काम पोस्ट किनी करते पारणे केला आहे लगा ढोलके मास्टर फोटो हरेश महाराज शिंदे अलकोटे चौक कोणी लायला लगा आगळ मास्टर कामरेदाजी मुक्काम पोस्ट अलकोटे आणि गाडीवार सरकलकार सुनील नाथ गायकवाड चनाशी सावशिके मनापासून मित्रवाला धन्यवाद ऐकूया मानाची गण गवळण गण गवळण ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं सर्व यात्रा कमिटी आमच्यापर्यंत ज्यांनी या कार्यक्रमाचं निवेदन पोहोचवलं अकबरभाई पुजारी असून त्यांचे बंधू असू द्या सर्व यात्रा कमिटीचे पदाधिकारी मंडळी असू द्या सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि नवनाथजी काळे साहेबांनी सांगितलं खऱ्या अर्थानं अकबरभाई आपला त्या दिवशी देखील विषय झाला गुंड साहेब म्हणजे तुऱ्यातील असणारा कोहिनूर हिरा खऱ्या अर्थानं आपण त्यांना मुकलेलो आहोत आणि म्हणून आमच्याही पार्टीच्या वतीनं गुंड साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि म्हणून समोरची पार्टी आहे कलजीवाले शाहीर नवनाथजी काळे नारेगाव आणि आपली पार्टी आहे तुरेवाले शाहीर स्वप्नील मच्छिंद्रनाथ गायकवाड आणि पार्टी मुक्काम यादववाडी पोस्ट बेल्हा तालुका जिल्हा पुणे सादर होत आहे कलगी तुराजातील साधना शहराने जे काही सभा जेव्हा विचारल्या त्याच्यावरती मंथन होईल आणि या सर्व यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने आलेल्या भाविकांचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन दोन्ही पार्ट्यांना शुभेच्छा संदेला पूर्णच्या ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद ऐकूया नक्तराज सतीने सकल ब्रह्मांड रवळत आहे महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेला विनम्र अभिवादन करून दफावरती धापणात घे झांग कुंकुल्याचा महाराष्ट्राच्या मानकऱ्या घे मुद्रा शाहिराचा छत्रपती शिवराज चंद्रपुरा संघटना भेदकावणी शाहिरी संघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष शिवशाहीर स्वप्नील मच्छिंद्रनाथ गायकवाड आणि पाट्याला सन्मान मच्छिंद्रनाथ गायकवाड ढोलके मास्टर काशीनाथ केसरी मुक्काम पोस्ट किनी करते पारणे केला आहे लगा ढोलके मास्टर
आम्ही मास्टर रामदाजी कापूस ऐकून आणि गाडीवार सरकारकार संदीप नाग गायकवाड चनाशी सावशी मनापासून पितरवाला धन्यवाद. ऐकूया मानाची गण गवळण गण गवळण. काय करतोय पहा. बाजाराला विकल्या निघाली दही दूध ताकाने लोणी गबाई ग दही दूध ताकाने लोणी डिग्री का लावायची नाही तर बाई काय म्हणते ऐका. बाई माझ्या खरंच बाई माझ्या दुधात नाही पाणी 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 विकल्या झाली दही दूध ताकाने लोणी गबाई ग दही दूध ताकाने लोणी बाई माझ्या खरंच बाई माझ्या दुधात नाही पाणी बाई माझ्या दुधात नाही पाणी बाई माझ्या दुधात नाही पाणी. मरत असताना म्हणजे मृत्यू झाल्याच्या नंतर बुधभर सोनं सुद्धा राहण्याला नेता आलं नाही. मग लंका कोणी जायली. लंका जायली कोणी हनुमंतरायाला ती लंका जायली आणि शेवटी झळ कुठं गेला. जाळी लंका जाळी लंका लंका ही लंका झाली पण शेवटी जाय मात्र समुद्रात गेला.
मग काही तिथं जलचर होते पाण्यामध्ये. पाण्यामध्ये काय होते? जलचर. त्या जलचराला त्रास होऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं ती शेपटी जवली पुढं. पण मारून ती आपली शेपटी लांबीतच होता, वस्त्र मात्र त्याला गुंडाळतच होते. पण शेपटी जाय मात्र समुद्रात जाऊ लागलं. हा रामायणाचा खऱ्या अर्थाने इतिहास आहे. मग रावणाला एवढा असून सोनं मिळालं नाही गुंजभर. नवनाथकडे साहेबांनी उल्लेख केला. असं विषय आपल्या तिकडे जायचं नाही. अजमेर बाहेर मुद्द्यावर साहेब दादा सुद्धा बाकीला 101 रुपयाचं बक्षीस मिळालं. पार्टीच्या वतीनं मनापासून धन्यवाद.